दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा। एका खुनाची शिक्षा मिळाली, हा न्यायाधीश तेवढी व्यवस्था केली. बाकीचे खून काय त्याला माफ झाले समजायचं काय? ही शिक्षा इथं आहे. नरकामध्ये जातो आहे, शरीर कायम आहे. अग्नीमध्ये टाकलो, तापलेल्या कढईत टाकलं तरी शरीर नष्ट होत नाही. तळफळ होती आहे, वेदना क्लेश भोगताय, तोपर्यंत ते शरीरही स्वतंत्र निर्माण केलेलं आहे. यातना देह म्हणून निराळा आहे. यातना फक्त भोगाव्या लागतात, देहाचा नाश नाही. त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांचा नाश करणारे, मांस भक्षण करणारे, सर्वांना त्रास देणारे, त्यांना यमदूत कुंभी बाग नरकामध्ये टाकतायत. तापलेल्या तेलाच्या अनेक कढया तिथं आणखी आहेत, त्याच्यामध्ये त्याला टाकून दिलंय. माता पितरांचा द्वेष करणारा तो कालसूत नावाच्या नरकामध्ये पडतो आहे. तांब्याची भूमी आहे, सगळी तप्त झालेली भूमी, आणि त्या भूमीवर त्याला चालायला सांगताय. पाठीवर कोरडे उडताय, संबंध शरीर आग लागलेली आहे शरीराला, अशी स्थिती होत. आपला वेदमार्ग आपत्ती नसताना ज्यांनी सोडलेला, आपत्तीमध्ये एखाद्या वेळेला सुटलं तरी तो अपधर्म आहे, अधर्म समजला जात. नास्तिक मार्गाचा ज्यांनी स्वीकार केलेला आहे त्याला मृत्यूनंतर यमदूत हे असिपत्र वनामध्ये टाकतात. अशी म्हणजे तरवारी. संबंध त्या जमिनीवर तरवारीचीच जमीन आहे, आणि याला सांगतायत जा, या रस्त्याने चालत जा पुढं. तरवारीवरून चालत जायचं आहे. काय संबंध जखमा होत असे काही नाही, ते क्लेश भोगावे लागतात. स्वधर्म त्याग आणि नास्तिक मार्गाच्या स्वीकारामुळे असिपत्र वनामध्ये त्याला पडावं. जो राजा किंवा राजाचा अधिकारी निरपराधी माणसाला दंड करील, मारेल, त्याला सुकरमुख नावाच्या नरकामध्ये टाकतात. उसाचा घाणा जसा असतो तसे अनेक घाणी आहेत, मोठे मोठे. ऊस जसा घाण्यामध्ये दिला जातो, पिळवून निघतो आहे, तसा हा आणखी याला त्या घाण्यामध्ये घालताय. निरपराधी माणसाला त्रास देणारा सत्ता मदानी तो सुकरमुख नरकामध्ये. प्राण जात नाही, शरीरातलं रक्त जाईल, पुन्हा त्याला आणखी शरीर पहिल्यासारखं आहे, पुन्हा घालतो. ओरडतो आहे, रडतो आहे, पण काहीही इलाज नाही आहे. सर्व भूतांच्या वृत्तीला उपरोध करणारा, त्यांना लुटणारा जो आहे, अंधकूप नरकामध्ये जातो आहे. आपण मिळवलेल्या द्रव्याचा आपणच जो उपभोग घेतो, अन्नधान्य वगैरे, दुसऱ्या कोणालाही आणखी देत नाही. क्रिमी भोजन नावाच्या नरकामध्ये किड्यानी भरलेली कुंड असतात, त्याच्यामध्ये याला टाकून देतात. सगळे किडे त्याच्या शरीराचं मांस वगैरे घेतात. चोरी करून किंवा बलात्काराने दुसऱ्याची सुवर्ण रत्न वगैरे हरण करणारा, संकट असताना एखाद्या वेळा चोरी करू नये, पण ती क्षम्य, त्याला यमदूत हे संदंश नावाच्या नरकामध्ये टाकतात. लोखंडी शिवटे असतात, तापलेले आहेत, त्या शिवट्यामध्ये त्याला धरताय. संबंध शरीर आणखी तप्त दग्ध होत आहे. संदंश. कोणत्याही पुरुषाशी समागम करणारी स्त्री किंवा कोणत्याही स्त्री बरोबर समागम करणारा पुरुष, ह्या दोघांना मृत्यूनंतर यमदूत हे तप्त सूर्मी नावाच्या नरकामध्ये टाकत आहे. पुरुषांचे स्त्रियांचे आणखी शूळ उभे केलेले आहेत, मोठे मोठे लाल झालेले, तापलेले आहेत. त्याला या स्त्री पुरुषांना बांधून टाकत आहे.
वैतरणी नदी आहे म्हणाले त्या नरक लोकामध्ये रक्त मांस सगळं त्याच्यामध्ये हाच प्रवाह आहे. त्याच्यामध्ये या पापी लोकांना टाकून देत आहे. तेच सगळं पोटामध्ये जात आहे, सगळे बुडताय, पुन्हा वर येत आहे. अशी ती वैतरणी नदी आहे. त्यानंतर अनेक नरक आहेत. साक्ष देण्याच्या वेळेला कोर्टामध्ये जाऊन जो खोटी साक्ष दी, पैसा मिळतो आहे खोटी साक्ष द्यायची, त्याला अविचिमान नावाचा एक नर आहे. म्हणजे मोठा कडा आहे, त्या कड्यावरून त्याला खाली लोट, पुन्हा आणतात, पुन्हा त्याचा कडे लोट करताय, डोकं फुटताय, सगळं शरीराला आणखी जखमा होत आहे. हे त्याला फळ मिळत. सुरापान करणारा जो आहे त्याला अग्नीनं आणखी तापीवलेलं जे काही लोहरस आहे तो लोहरस त्याच्या मुखामध्ये घालत आहे. क्षार कर्दम. त्याचप्रमाणे निरपराधी अशा लोकांना त्रास देणारे त्यांनाही दंडशूक नावाच्या नरकामध्ये टाकत आहे. आपल्या घरी कुणीही अतिथी अभ्यागत आलेले असताना गृहस्थाश्रम स्वीकारलेला जो असेल त्यांनी जर त्याच्याबद्दल आणखी आदरभाव दाखविला नाही, रागाने पाहतोय, कशाला आम्हालाच मिळत नाही, कमी पडतं आणि याला कोण घालणार, तर त्याला त्या नरकामध्ये गेल्याबरोबर ते जे गृध्र पक्षी आहेत ते एकदम त्याचे डोळे फोडून टाकतायत, त्यालाही त्रास होतोय. अहंकार धारण करणारा, आपलं द्रव्य हे आपल्या जवळच राहिलं पाहिजे, खर्च होऊ नये म्हणून नेहमीच्या धनाच्या चिंतेमध्ये निमग्न असणारा जो आहे त्याला मृत्यूनंतर सूचीमुख नावाच्या नरकामध्ये जमून उठतात. मोठी मोठी शिवण्याची यंत्र तिथं आहे, चालू असतात सारखी यंत्र. त्या यंत्रामध्ये ज्याला घालताय याचं शरीर जसं वस्त्र शिवावं तसं संबंध शरीरामध्ये त्या सुया घुसताय आणखी असे अनेक नरक आहेत. राजा यमधर्म त्या ठिकाणी राहत आहे. अधार्मिक लोकांना त्यांचं शासन आहे, ईश्वराने नेमले आहे. दया वगैरे काही, फक्त आणखी शिक्षा शासन द्यायचं. दुःख भोगल्यानंतर त्यांचा सर्व पापक्षय झाला म्हणजे मग पुन्हा या मृत्यू लोकावरती त्यांना जन्म येतो आहे. काही पूर्वीचे संस्कार चांगले घेऊन जन्माला आले तर चांगलं कर्म करतायत, पुण्य कर्म करतात, मृत्यूनंतर स्वर्ग लोकाला जातील. ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी. असं हे ईश्वराने सृष्टीची व्यवस्था, सृष्टी निर्माण केली आणि ती व्यवस्था करण्याकरता हे सगळे हे नियम घालून दिलेले आहेत, अधिकारी नेमलेले आहेत. ते कार्य झाले तेव्हा राजेसाहेब भूमीवरची सप्तद्वीप, सप्तबाधा, नरकलोक हे सगळं ही ईश्वर सृष्टीचं वर्णन तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला केलेलं आहे. आणखी तुम्हाला काय ऐकण्याची इच्छा आहे असं शुकाचार्य महाराजांनी विचारल्यानंतर आता पुढचा भाग जो आहे तो दुपारच्या वेळेला काही नमाचा करोमि यच्चत् सकलं वरस्मै श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ विष्णु भगवती श्रीकृष्ण गोविंद हरे नाथ विश्वनाथ विष्णु भगवती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे विश्वनाथ सर्वभौमा कृष्ण भगवान
योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना पुण्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन प्राणान्नमो भगवते पुरुषाय मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् आपदामपहस्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकानि बाष्पवादि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत रक्षसान्तकम् पुस्तकजपाटहस्ते वरदाभयचन्द्रचारुभावो कर्पूरामरदेहे वागीश्वरीयोगया समः। हरे नमः हरे नमः। श्री गणेशाय नमः। श्री गुरुचरणारविन्दाभ्यां नमः। शुकाचार्य महाराजांनी परीक्षित राजाच्या इच्छेप्रमाणे सर्व ही भूगोलाचं वर्णन त्याच्याजवळ केलं. ईश्वराने काय काय एकंदर सृष्टी रचना कशी केलेली आहे हे त्याला समजावून सांगितलं. शेवटी त्याने नरकलोक म्हणजे कुठं आहे त्या ठिकाणी अधिकारी जे आहेत यमधर्म हे पापी जीवांना आणून दंड कसा करतात हे सगळं सांगितलं. परीक्षित राजाने विचारलं, महाराज हे जे भयंकर नरक आपण सांगितले, किती यातना जीवांना भोगाव्या लागतात, त्या नरकाला जावं लागू नये याकरता काही उपाय असेल तर सांग. शुकाचार्य म्हणतात, राजा पाप केल्यानंतर नरकाला गेलंच पाहिजे म्हणाले. मृत्यूच्या पूर्वीच केलेलं पाप नाहीस करण्याकरता शास्त्राने सांगितल्याप्रमाणे प्रायश्चित्त कर्म केलं पाहिजे. पापक्षय झाला मग काही नरकाची भीती नाही. राजाने ऐकून घेतलं, महाराज प्रायश्चित्त आणि पापाचा नाश होतो आपण म्हणता, पण कसं शक्य आहे? पुन्हा पापकर्म करण्याकडे प्रवृत्ती होतीच म्हणाले. शिक्षा झाली, तुरुंगामध्ये जावं लागलं, तरी पुन्हा सुटून आल्यानंतर चोरी करतो जायचं. काय प्रायश्चित्ताचा उपयोग काय होणार? एखाद्या वेळी पापकर्मापासून बाजूला होईल म्हणून, पण पुन्हा पाप करतो आहे. हे मान्य केलं शुकाचार्य महाराजांनी. केवळ कर्माने आणखी कर्मक्षय होत नाही हे खरं आहे. म्हणून खरं प्रायश्चित्त म्हणजे आत्मज्ञान हेच आहे. क्षीयन्ते शास्त्र कर्माणि, परमात्म्याचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यानंतरच सर्व कर्मांचा क्षय होतो. परंतु ज्याप्रमाणे पथ्याने वागणाऱ्या मनुष्याला रोगाची पीडा ही सहसा होत नाही, त्रास होत नाही, तसं नियमाने वागणारा जो आहे, शास्त्रीय कर्म करणारा, तो हळूहळू समर्थ होतो, आत्मज्ञानापर्यंत जातो म्हणाले. पापक्षय करण्याकरता अनेक मार्ग आहेत. तपाने होतो, इंद्रिय दमन करणं, दान धर्म करणं, यमनियम हे सगळे मार्ग पापक्षयाकरता म्हणून सांगितलेले. आणखी एक मार्ग म्हणजे केचित केवलया भक्त्या वासुदेव परायणाः
अखंधुन्वंती कास्येन निहारमेव भास्करः. केवळ भक्ती भगवंताची आहे, ज्ञानही नाही आणि कर्मही नाही. केवळ भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये आहे. गोपींनी जशी भक्ती केली केवळ भक्ती आहे, ज्ञान मिश्र नाही, कर्म मिश्रही नाही. अशा केवळ भगवंताच्या भक्तीनं सर्व पापक्षय होतो. ईश्वराचं चिंतन अखंड जर घडलं तर तो पवित्र होऊन जातो, त्याला नरकाला जावं लागत नाहीये. श्रीकृष्णांचं अंतःकरणाने जर चिंतन घडलं, अनुराग प्रेम जर निर्माण झालं, तर यमदूत त्याला आणखी नेऊ शकत नाही. यापर्यंत याकरता एक घडलेला इतिहास आणखी राजा तुला सांग. विष्णू आणखी यमदूत यांचा संवाद घडलेला आहे प्रसंगाने. कान्यकुब्जे कश्चित दासीपती रयामिरहा नाम मना नष्ट सराशारू दास्या संसर्ग. एक ब्राह्मण अजामिल नावाचा आपलं संद आचरण धर्म ब्राह्मण धर्म सोडून येऊन एका दासीच्या संगतीमध्ये सापडलेला आहे. जुगार खेळणं, चोरी करणं असे वाटेल ते मार्ग, त्या मार्गाने पैसा मिळवतो आहे, कुटुंब पोषण करतो आहे. असा त्याचा बराच काळ गेला. 88 वर्ष वयाला झाली. त्याला आणखी मुलं झाली होती 10. त्यामध्ये लहान मुलगा म्हणजे नारायण त्याचं नाव होत. मोठा प्रिय आहे माता पिता. त्याच्याकडे या अजामिलाचं अंतःकरण सारखं जात आहे. त्या मुलावर प्रेम जास्ती आहे, नेहमी आणखी तिकडं लक्ष आहे. त्या अजामिलाचा मृत्यूकाळ जवळ आलेला आहे, वयही झालेलं आहे आणि यमदूत त्याला नेण्याकरता आले. ठरलेल्या वेळेला 3 यमदूत होते. भयंकर आणखी स्वरूप त्यांचं आहे. पाहिलं त्यांना अजामिलाने. आणखी मुलाकडे लक्ष सारखं होत. नारायण म्हणून त्याचं नाव होत. यमदूतांना पाहिल्याबरोबर घाबरून आणि ओरडला, नारायणा नारायणा. मुलाला हाक मारली. नारायण हे नाव मृत्यूच्या वेळेला अजामिलाच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे. त्याबरोबर विष्णुदूत त्या ठिकाणी प्राप्त झाले. अजामिलाला बाहेर काढतायत, ते पाशामध्ये बांधलेलं आहे. त्याला नरक लोकाला घेऊन जाणार आहे ते यमदूत. आणि यांनी त्यांचं निवारण केलं. थांबा, घेऊन जाता येणार नाही अजामिलाला. यमदूतांनी विचारलं, कोण आहात आपण? पितांबरधारी, किरीट कुंडल वगैरे सगळी 4 हस्त आहेत, शंखचक्र गदा पद्मधारी असे आपण कोण आहात? त्या विष्णुदूतांनी सांगितलं. त्यांनीही यमदूताने सांगितलं की आम्ही धर्मराजाच्या आज्ञेनं याला नेण्याकरता आलेलो आहोत. आम्हाला प्रतिबंध तुम्ही का करता? विष्णुदूतांनी विचारलं, धर्मराजाचे तुम्ही सेवक आहात, धर्म म्हणजे काय सांगा आम्हाला सांग. हा दंड तुम्ही कोणत्या आधारावर करता? तुम्हाला कशाचा आधार आहे? अमुक जीवाला दंड करायचा, अमक्याला करायचा नाही, हे कसं ठरलं? काही लोकांना दंड करायचा का सर्व लोकांना, सर्व जीवांना दंड करायचा? काय ठरलेलं आहे सांगा. त्यावेळी यमदूत सांगू लागले, वेद प्रणिहितो धर्मो सधर्मस्तद विपर्यय. वेदांनी जे करायला सांगितलेलं आहे, ईश्वर भजन करावं, सत्य भाषण करावं, दान करावं, हे जे सगळं सांगितलेलं आहे करावं म्हणून,
त्याला धर्म म्हणा. आणि हे करू नये असं सांगितलं ज्याचा निषेध केलेला आहे, कोणालाही हिंसा करू नये, कोणाची हिंसा करू नये, मनाला उद्वेग उत्पन्न करण्यासारखं भाषण करू नये, असत्य बोलू नये, हे सगळे अधर्म आहे. वेद म्हणजे साक्षात नारायणाचं स्वरूप आहे ते. त्यांनीच हे धर्माधर्म सगळे पुढे मांडले. त्या वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करणारे त्यांच्याकडे आम्ही जात नाही. विरुद्ध वागणारे जे आहे त्यांना आम्ही घेऊन जातो. यांनी वेदाच्या विरुद्ध कर्म केलेली आहे त्याला नरकाला न्यायचं, याला साक्षी कोण आहे म्हणून विचारलं. साक्षी पुष्कळ आहेत. सूर्यनारायण, अग्नी, आकाश, वायू, चंद्र, रात्र, दिवस हे सगळे देवता रूप आहेत. दिशा हे सगळेही जीवानी काय काय कर्म केलं याचे साक्षी आहेत. त्यांच्याकडूनही यांनी केलेला अधर्म समजतो आणि याला दंड केला जातो. चांगलीही कर्म घडतात आणि पापकर्मही घडतात म्हणाले. जसं ज्याच्या हातून कर्म झालेला असेल त्याला आणखी दंड करावा लागतो. कोणचंही कर्म केलं नाही किंवा करायचं नाही असं शक्यच नाही. कोणीही देहधारी कोणत्या ना कोणत्या कर्मामध्ये आणखी सापडलेला. धर्म अधर्म काय केलं असेल त्याने त्याप्रमाणे त्याचं फल मिळत आहे. ही ईश्वराची योजना आहे म्हणाले. सृष्टीचक्र व्यवस्थित चालू राहण्याकरता ही कर्मशक्ती त्याने निर्माण केली आहे. हा जो अजामिल आहे हा चांगला होता, पूर्वी वेदाध्ययन झालेला आहे, माता पितरांची सेवा करतो आहे, पुण्यशील हो. एके दिवशी अरण्यामध्ये सविधा, दर्भ, पुष्प वगैरे आणण्याकरता गेलेला आहे. तिच्याला जे पाहिजे ते आणण्याकरता. आणि परत येताना एक दासी त्याच्या नजरेला पडलेली आहे. शूद्र योनीमध्ये जन्माला आली, मद्यपान केलेला आहे, मत्त झालेली आहे. आणखी त्या दासीला पाहून याचा मनाचा ताबा घेलेला आहे. मोहित झाला. मनोनिग्रह करण्याचा प्रयत्न करूनही आणखी मनाचा निग्रह झालेला. पुष्कळ ज्ञान आहे पण काही उपयोग. स्वधर्म त्यांनी टाकून दिला आणि घरामध्ये असलेलं सर्व द्रव्य त्या स्त्रीला देऊन तिच्याच घरामध्ये जाऊन राहिलेला आहे. उत्तम पतिव्रता स्त्री मिळालेली आहे. लहान लहान मुलं आहे, माता पिता आहे, सर्वांना टाकून दिलेलं आहे आणि त्या दासीच्या संगतीमध्ये निमग्न झाला. कुठूनही न्याय अन्याय काही विचार न करताना धन मिळवून आणायचं, आणखी पालन पोषण करायचं. तेव्हा आजपर्यंत या अजामिलाकडून असं पाप घडलेलं आहे. त्याकरता दंडपाणी जे यमधर्म आहेत यांच्या आज्ञेनं आम्ही याला नेण्याकरता आलेलो आहोत. त्या ठिकाणी याला यातना भोगाव्या लागतील आणि हा शुद्ध होईल. यमदूतांनी एकंदर सृष्टिकार्य कसं चाललेलं आहे, कोणचं प्रमाण आहे पाप पुण्याकरता, साक्षी कोण आहे हे सगळं सांगितलं. आणि अजामिल काय दोषी आहे, अपराधी आहे हेही सांगितलं. यमदूतांचं भाषण आणि विष्णुदूतांनी ऐकून घेतलं आणि ते बोलू लागले. अहो कष्टम धर्म दिशाम अधर्म स्पशते स्वभाव. तुमचे स्वामी यमधर्म हे चांगले धर्मज्ञ आहेत, याबद्दल वाद नाही म्हणाले. पण ह्या अजामिलाला तुम्ही नेण्याकरता आलेले आहात, हा तुमच्याकडून मोठा अधर्म होतो आहे. धर्मज्ञ जे आहे त्यांची नेमणूक ईश्वराने केलेली आहे.
जीवाना आणि योग्य मार्गदर्शन करावं, दंड करावा, सगळं तुम्हाला अधिकार दिले. तुमच्याकडूनच जर असं शास्त्र विरुद्ध वर्तन जर व्हायला लागलं, मग लोकांनी कुणाकडे पाहायचं म्हणा. सामान्यतः सर्व लोक जे आहे जीव, त्यांना धर्माधर्माचं ज्ञान इतकं नसतं म्हणा. श्रेष्ठ पुरुष जसं वागतात सांगतात त्याप्रमाणे ते वागत असतात. तेव्हा अजामिलाला तुम्ही नेणं हे विरुद्ध आहे. पाप केलेला आहे आणि नरकाला नेता येत नाही कसं म्हणतात. पाप केलेलं होतं म्हणाले, पण पाप राहिलं नाही, सध्या शिल्लक राहिलं नाही. अयं हि कृत नरवेशो जन्म कोट्यंहसामपि यद व्याजहार दिवसो नाम स्वस्त्ययनम हरे. याची सगळी पापं नाहीशी झालेली आहे अजामिलाची. केली असतील पूर्वी, पण आता एकही पाप शिल्लक नाही. एकाच जन्माचं नाही, अनेक जन्माची पातकं याची नष्ट झालेली आहेत. कारण अगदी मृत्यूच्या वेळेला याच्या मुखातून देवाचं नाव आलेलं आहे, नारायण आहे. हे 4 अक्षर नाव हे नारायण हे याच्या मुखातून शेवटच्या वेळेला निर्माण झाले. कितीही चोरी करू दे, सुरापान करू दे, मित्रद्रोह करू दे, महापाप सगळी अनेक पाप जरी घडली असली तरी ईश्वराच्या नामस्मरणाने सर्व ही पातकांचा क्षय होत. हे फार मोठं प्रायश्चित्त आहे. सर्व पापक्षय होण्याचं हे मोठं साधन आहे. पुष्कळ आणखी कर्म असतील, वैकल्य आहे, दान धर्माधिक अनेक कर्म सांगितले, पण त्या सर्वापेक्षा पापक्षय करून त्याची वासना शुद्धी करणार हे साधन आहे. हे भगवंताचं नाव आहे. नामामध्ये फार मोठं महात्म्य आहे, नामा सामर्थ्य आहे म्हणतात. तेव्हा अजामिलाच्या मुखातून नारायण हे नाव आलेलं आहे, हे तुम्हालाही मान्य आहे. नारायणा म्हणून त्याची हाक मारली की नाही, म्हणून तर आम्ही आलो. त्याने सांगितलं यांनी नारायण म्हणजे नाव नारायण असेल, पण ते मुलाचं नाव आहे. याचं मन मुलाच्या ठिकाणी आहे आणि वाणीतून हे नाव निघालेलं आहे. याचंही फल आहे. हो म्हणा, याचंही फल आहे. हरीचं नाव मुखातून आलं की त्याचा पापक्षय होतो. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषाहारम. शुकाचार्य महाराजांनी कलियुगामध्ये घडणारी अनंत पातक यांचा क्षय होण्याकरता एक मोठं साधन सांगितलेलं आहे, प्रकट केले. संके म्हणजे मुलाचं नाव ठेवून. ईश्वराचं जर नाव मुलाचं ठेवलं आणि ते जर नेहमी मुखातून आलं, मुलाच्या उद्देशाने का होईना, पण तेच नाव, त्या नावानेच आपण हाक मारणार. पण त्या नामस्मरणाने किंवा त्या नावाने ते नाव उच्चारलं गेल्याने सुद्धा पापक्षय होतो आहे. उपहास केलेला आहे. ईश्वराचा उपहास करताना जरी नाव उच्चारलं, निंदा करायची, कोणत्याही उद्देशाने ईश्वराचं नाव मुखातून आल्यानंतर पापक्षय होतो आहे. कितीही पातकी जरी असला तरी हरीच्या नावाने त्याला यमयातना कधीही भोगाव्या लागत नाही आहे. लहान मोठ्या पातकांचा नाश करण्याकरता ऋषी मंडळी अशी प्रायश्चित्त कर्म सांगितलेली आहे. पण त्या कर्माने पापाचा जेवढा नाश होतो, केलेली पाप जातात, पुन्हा पाप करण्याची बुद्धी बंद होत नाही, ती वासना शिल्लक राहते. नाधर्मदंतम तरी ईशांघ्री सेवया. अधार्मिक असलेलं असं त्याचं हृदय शुद्ध होत नाही, पण ईश्वराची भक्ती
भक्ती ईश्वराचं नामस्मरण जर घडलं तर त्याचं हृदयही शुद्ध होऊन जात. अज्ञान किंवा ज्ञानपूर्व भगवंताचं नाव जर मुखानं आलं तर सर्व ही नष्ट होतात. औषध घेताना औषधाचं काय आणखी त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे हे कोणाला कळतंय म्हणाले. वैद्याला डॉक्टरला देणारा जो औषध त्याला माहिती आहे की या औषधामध्ये इतकं सामर्थ्य, रोगी त्याला काही माहिती नाही. पण अज्ञानाने औषध घेतलं गेलं म्हणून त्याचं फल मिळाल्यापासून राहत नाही. तसं हे औषध आहे हे तुमच्या लक्षात आलं नाही म्हणाले विष्णू. हा भागवत धर्म आहे. भगवंतानी हे मुद्दाम सांगून दिलेलं आहे. सर्वांना ही माहिती नाही आहे. तेव्हा अजामिलाला नरक लोकाला आणखी नेता येणार नाही. सांगितलं ते यमदूतांनी बांधलेले पाश तोडून टाकले, त्याला मुक्त केलं आणि विष्णुदूत निघून गेले. यमदूतही परत आले यमधर्माच्या जवळ. त्यांनीही घडलेला वृत्तांत त्यांना सांगितलं. अजामिल यमदूतांच्या पाशातून मुक्त झालेला आहे आणि त्याच्या मनावर पश्चाताप झाला. विष्णुदूतांचं दर्शन झालं. त्या दोघांचं संभाषण ऐकलेलं आहे. आणि केवढा भागवत धर्म आहे, भगवंताचं नाव स्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे हे त्यांनी अनुभवाने आणखी सगळं पाहिलेलं आहे. आपण यमदूतांच्या पाशामध्ये बांधले गेलो होतो. शरीरातून आपल्याला जायचं होतं तरी सुद्धा नामस्मरणाने त्यातून मुक्त झालो. काही बोलावं असं त्याला वाटलं पण विष्णुदूत थांबले नाही. ते अदृश्य झाले. पश्चाताप झाला अजामिलाला. आणि आजपर्यंत माझ्या हातून किती अपराध पाप किती घडली आहेत. माता पितरांचा त्याग केला. पतिव्रता स्त्रीचा मी त्याग केला. आणखी सुरापान करणाऱ्या या स्त्रीच्या संगतीमध्ये येऊन सापडलो म्हणाली मी. अशा भयंकर नरकामध्येच मला जाण्याची पाळी आली होती. पण हे आज मला त्या विष्णुदूताने मुक्त केले. कुठं गेले ते मला मुक्त करू. माझं काहीतरी भवितव्य चांगलं आहे, भाग्य चांगलं आहे म्हणून हा प्रसंग घडलेला. नाहीतर या मृत्यूच्या वेळेला माझ्या मुखातून नारायणाचं नाव तरी कसं आलं. आता या पुढचा काळ मात्र आणखी भगवंताची भक्ती करण्यामध्ये घालवायचा असा त्यांनी निश्चय केलेला आहे. आणि घरातून बाहेर पडला. वयोवृद्ध पण नाही राहिला. मनामध्ये निश्चय झालेला. आणखी हरिद्वार क्षेत्रामध्ये आलेला आहे. गंगा तीरावर योगाभ्यास त्याचा पूर्वी झालेला होता. पुन्हा आता त्यांनी तिकडे लक्ष देऊन प्राणायाम प्रत्याहाराधिकाने आपल्या इंद्रियांचं दमन केलेलं आहे. सगळी इंद्रिय आणखी ताब्यामध्ये आणली आणि भगवंताचं स्मरण करतो आहे. भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान करण्याला जो प्रवृत्त झालेला असताना एके दिवशी ते विष्णुदूत त्याला दिसलेले आहे. दर्शन झालं. नमस्कार त्या सर्वांना केला. आपलं शरीर त्या गंगा जलामध्ये टाकून दिलेलं आहे आणि भगवंतांच्या दूताचं स्वरूप त्याला मिळालं. चतुर्भुज कीट कुंडलधारी भगवत स्वरूप तो झाले. त्या सगळ्या भगवत भक्तांच्या बरोबर विमानामध्ये बसून आणि वैकुंठ लोकाला अजामिल पोचलेला आहे. सर्व धर्म ज्यांनी टाकलेले होते, एक दासीपती म्हणून सर्व आणखी मार्ग भ्रष्ट झालेला असा जो पतित झालेला अजामी सज्जो ततो सज्जो विमुक्तो भगवन नाम गृह्णन. भगवंताचं नाव मुखातून आल्याबरोबर तो मुक्त झालेला. कर्मबंध हे आणखी तोडून टाकणार असं हे साधन मोठं श्रेष्ठ आहे. मोठे मोठे
वेदाभ्यास करणारे असे जे मोठे ज्ञानी आहेत त्यांना याच्यावरती विश्वास त्यांचा बसत नाही. नामस्मरण काय साधन आहे असं त्यांना वाटतं, पण हे त्याचं उदाहरण आहे. मुलाचं ठेवलेलं नाव मुखातून आलेलं आहे, पण ते नाव नारायणाचं आहे, भगवंताचं आहे. अज्ञानाने घेतलं गेलेलं हरिनाम या नामाच्या उच्चाराने अजामिन दत्त होऊन गेले. श्रद्धेनं विश्वास ठेवून आणखी हरिनाम स्मरण ज्याचं चाललेलं आहे त्याला किती फळ मिळेल राजा. राजाने विचारलं, महाराज यमदूत परत गेले, आपल्या स्वामीला त्याने सांगितलं यमधर्माने पुढं काय केलं म्हणाले. आजच आम्ही ऐकलं म्हणे, यमधर्माची आज्ञा आणखी उल्लंघन केली, यमदूत आले आणि परत गेले. मृत्यू जवळ आलेला असताना सुद्धा तो पुन्हा जिवंत झाला म्हणा किंवा उठून बसला गेला बाहेर, हे आम्ही आज नवीन ऐकलं. यमदूत त्या विष्णुदूताने प्रतिबंध केल्यामुळे यमलोकामध्ये गेले. त्या यमदूताने आणखी आपल्या स्वामीला यमधर्माला आणखी सांगितलं, महाराज विचारताय कधी संधी हे शास्त्रारो जीवलोकस्य वै प्रभो. महाराज ह्या मृत्यू लोकावरती किती अधिकारी नेमलेले आहेत. आमची कल्पना आपण एकटेच अधिकारी आहात अशी आतापर्यंत होती. अनेक अधिकारी अशा उच्च पदावरती अनेक अधिकारी जर असले तर सर्व गोंधळ होणार. यांनी एक सांगायचं, यांनी दुसरं सांगायचं. एक कोणीतरी अधिकारी असला पाहिजे आणि तो अधिकार आपल्या जवळच आहे असा आमचा विश्वास आहे. आज आम्ही आपल्या आज्ञेप्रमाणे एका पापी मनुष्याला आणण्याकरता गेलो मृत्यू लोकावर आणि त्याच्या मुखातून नारायण हे नाव निघालं. मुलाचंच नाव त्याचं आहे, त्याने ठेवलं होतं. पण नारायण नाव मुखातून बाहेर पडल्याबरोबर ते भगवंताचे सेवक आले दूत, त्यांनी आमचे पाश तोडून टाकले आणि त्यांना मुक्त केलं. आम्ही परत यावं लागलं आम्हाला. हे ऐकून यमधर्म सुद्धा त्यांच्याही मनामध्ये भगवत प्रेम भरलेलं आहे. पूर्ण भगवत भक्त आहेत. माझ्यापेक्षाही सर्वांचं नियामन करणारा एक परमात्मा श्रीहरी आहे सांगतायत यमधर्म. याच्या आज्ञेनं आम्ही सर्व काम करतो आहोत. भगवंताचं नाम उच्चारून आणखी त्याचं सेवा करणारे जे आहे त्याला कोणाचंही बंधनामध्ये पडावं लागत. सर्व ही आम्ही, मी आहे, इंद्र आहे, वरुण आहे, चंद्र, अग्नी, वायू हे सगळेही ब्रह्मादिक देव सुद्धा आणि त्या भगवंताची आज्ञा पालन करतो. आम्हाला त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावं लागतं. सर्व व्यापी जो आहे, स्वतंत्र आहे, तो मायेचा नियंता आहे, त्याचेच दूत आणि सर्वत्र फिरत असतात. विष्णू हे सर्व ठिकाणी संचार करतायत. कोण विष्णू भक्त आहे, संकटामध्ये कोण सापडलेला आहे, त्याला कशी सुटका करायची हे सगळं त्यांना माहिती. साक्षात भगवंतानी जी आज्ञा केली आहे खास कोणाला नरक आहे कोणाला नरक नाही त्यांनी ठरविलेलं आहे. नरकाची रचना ही त्यांनी केली. आम्हाला शिक्षा करण्याचा अधिकारही त्यांनीच दिलेला आहे, पण त्यांनी ही अपवाद हा ठेवलेला आहे. भगवत भक्ती ज्याच्या मनामध्ये नाही त्याचा उद्धार कसा व्हायचा त्याकरता हे आहे. ब्रह्मदेव, नारद, शंकर, सनत्कुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्माचार्य, बली, शुकाचार्य आणखी आम्ही असे 12 लोकांना फक्त भगवंताची ती आज्ञा माहिती आहे. भागवत धर्म ज्याला म्हणतात तो आम्हाला माहिती. अत्यंत दुर्बोध आहे, शुद्ध आहे. हा धर्म पापक्षय करणारा कसा आहे याबद्दल शंका उत्पन्न होती म्हणाले. आम्हाला नाही, ते आम्हाला त्याचं महात्म्य माहिती.
तुम्ही या भगवंताच्या नामामध्ये किती शक्ती आहे प्रत्यक्ष पाहून आलेली आहे. अजामिलासारखा पापी तुमच्या पाशातून मुक्त झालेला आहे, यापेक्षा आणखी कोणतं श्रेष्ठ साधन आहे? हे सामान्य श्रेष्ठ जे समजलेले जे लोक आहेत, ज्ञानी म्हणवणारे, त्यांना हे माहिती नाही. मोहित माया मोहामध्ये पडलेले आहे. वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करायची या विश्वासाने तेवढीच कर्म करतायत. हे वेदाने सांगितलेलं नाही असं नाही. नामामध्ये काय महात्म्य आहे हेही आणखी भगवंतांचं हेही वेदामध्ये सांगितले. तेव्हा तुम्ही आता यापुढं मृत्यू लोकावर जर जायचा प्रसंग तुम्हाला ज्या वेळेला येईल, त्यावेळेला प्रथम आणखी चौकशी करत चला, हा जो आहे जीवात्मा भगवत भक्त आहे काय, याचं नामस्मरण चालू आहे काय, हा सगळा पूर्ण विचार करून आणि मग त्याला घेऊन या. यमदूताला सर्व समजावून सांगितलं यमधर्माने, आणि भगवान श्रीहरींची क्षमा त्यांनी मागितली. आमच्या दूताने आज मोठा अपराध केला देवा, त्याची आपण क्षमा. त्यांना माहिती नाही. शुकाचार्य सांगतात, राजा तस्मात् संकीर्तनम विष्णू जगन्मंगल मंहसा महतामपि कौरव्य विद्धी ऐकांतिक निष्कृत्यम. भगवंताचं नामसंकीर्तन हे सर्वही पातकांचा निश्चित नाश करण्याचं साधन आहे, एवढं समजून राहा. भगवत भक्त जे असतील त्यांचं संरक्षण भगवान कसं करतात हा विषय या स्कंधामध्ये आहे. 6व्या पोषण अनुग्रह देवाचा कसा. तेव्हा अजामिलासारखा पापी मनुष्य पण भगवत भक्त आहे. पूर्व सुकृत काहीतरी असलं पाहिजे ना. मुखातून नाम उच्चारलं गेलं शेवटच्या वेळेला, हे काहीतरी पूर्व सुकृत आहे, त्याशिवाय येणार नाही. तेव्हा त्याचा उद्धार भगवंतानी केलेला आहे. आता इंद्राचाही असाच उद्धार आहे. तोही भगवत आपल्या भक्तांचं संरक्षण करणं कसं भगवान करतात हा विषय या स्कंधामध्ये सांगितले. पुढं ब्रह्मदेवाने अनेक प्रकारची सृष्टी रचना केली आहे. देव असुर मनुष्य सर्वांना पशु पक्षी सगळे निर्माण केले. दक्ष प्रजापती जो आहे त्या दक्षानेही अशाच प्रकारची सृष्टी केली ब्रह्मदेवांच्या आज्ञेनं. आणखी आपल्या इच्छेप्रमाणे काही सृष्टीची वाढ झाली नाही, म्हणून अघमर्ष तीर्थावर राहून त्यांनी पुष्कळ तपश्चर्या केली, हरीची आराधना केली, प्रार्थना अनित्य करतो आहे, भगवंतांची आणखी स्तुती करतो आहे. भगवान प्रगट झाले, गरुडावर बसून आलेले आहे. त्या परमेश्वराचं दर्शन झाल्याबरोबर आनंद झाला दक्षाला, आणि त्यांनी त्या वेळेला पुष्कळ स्तुती केली. भगवान म्हणाले, दक्षा तुझी तपश्चर्या सफल झाली. श्रद्धेनं आणखी माझं चिंतन करणारा तू आहेस, तुझ्यावर मी प्रसन्न झालेलो आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल. सर्वही ब्रह्मादिक देवही माझ्याच विभूती आहे. तप हे माझं हृदय आहे म्हणले. ज्याच्याजवळ तप आहे तो श्रेष्ठ होतो, समर्थ होतो. सृष्टीच्या पूर्वीही मीच आहे, मध्येही आहे, नंतरही मी. आता तू पंचजन प्रजापतीची कन्या असिक्रीच्या बरोबर विवाह कर आणि सृष्टी कर. स्त्री पुरुष समागमाने सृष्टी व्हावी असं भगवंतांनी सांगितलं. नुसत्या संकल्पाने सृष्टी आजपर्यंत ब्रह्मदेवाने केली, दक्षानेही तशी केली. त्याला आज्ञा करू भगवान गुप्त झाले.
दक्षाने विवाह केला. आणखी हरियस्व असे नावाचे अयुत म्हणजे 10,000 पुत्र निर्माण केले. संकल्प सिद्धी आहेच आहे. धर्मशील अशा प्रकारचे ते दक्षकुमार पित्याच्या आज्ञेप्रमाणे तपश्चर्या करण्याकरता पश्चिम दिशेला गेलेले आहे. तपश्चर्या करून सामर्थ्य संपन्न मुलांनी व्हावा, आणखी परत येऊन राज्य कारभार सांभाळावा, प्रजाजनांचं संरक्षण करावं अशी त्या दक्षाची इच्छा होती. नारायण सरोवराच्या जवळ ते आलेले आहे. संगम ज्या ठिकाणी समुद्राचा आणखी नदीचा झालेला आहे, त्यांची तपश्चर्या सुरू झाली आणि नारद ऋषी त्या ठिकाणी आले. त्या नारदाने त्यांना काही कूट प्रश्न विचारले. अदृष्ट्वांतम भो यूयम बालिशा वदबालका. हे जे उत्पन्न होणार आहे, ही भूमी म्हणा किंवा उत्पन्न होणार, याचा अंत कुठं आहे, शेवट कुठं आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? एक पुरुषम राष्ट्रम. राष्ट्रामध्ये एकच नियमन करणारा पुरुष आहे, तो कोण आहे? एका बिलामध्ये गेल्यानंतर बाहेर पडता येत नाही, ते कोणचं बिल आहे, कोणचं स्थान आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा बाहेर येत आहे? एक अनेक रूप धारण करणारी एक स्त्री आहे, कोणची आहे ते तुम्हाला ठाऊक आहे? तिचा पती कोण आहे? नदी उभयतो वाहम अशी एक नदी सृष्टीमध्ये आहे की दोन्ही बाजूला तिचे प्रवाह वाहत आहे. ती कोणची नदी तुम्हाला माहिती आहे? 25 आणखी पदार्थ ज्या ठिकाणी राहत आहेत, ते कोणतं स्थान आहे? एक स्वयंचलित सारखं फिरणारं असं एक चक्र कोणचं आहे? हंसपक्षी कोण आहे? हे सगळं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तपश्चर्या करा, आणखी काय कार्य करायचं ते करा. हे माहिती नसताना तुमच्या तपश्चर्येचा काय उपयोग होणार आहे हे अगोदर ज्ञान संपादन करा असं नारदाने सांगितलं आणि निघून गेले. जन्मतः चांगली बुद्धी, विवेक संपन्न बुद्धी त्या राजपुत्रांची होती. देवर्षींच्या भाषणाचा विचार ते करू लागले. भू क्षेत्रम जीव समुज्ञम. भूमीचा अंत, भू म्हणजे प्रगट होणार, जन्माला येणारा जीवात्मा तोच भू आहे, गुरु. त्याचा अंत म्हणजे त्याचा विलय केव्हा होणार आहे, जीव दशा केव्हा संपणार आहे, हे मुख्य समजून घेतलं पाहिजे. नुसती कर्म करून तपश्चर्या करून काय उपयोग आहे? एक पुरुषम राष्ट्रम असा जो एक नियामक पुरुष म्हणजे परमेश्वर आहे, तो सर्वांचं नियामन करणार, तेही समजलं पाहिजे. ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा मनुष्याला बाहेर पडता येत नाही, त्याचं काल संपलेलं ते म्हणजे परब्रह्म आहे, परमात्मा आहे. त्याच्यामध्ये एकदा आणखी जीव विलीन झाला, त्याचं ज्ञान झालं, ऐक्य समजलं, म्हणजे पुन्हा काही त्याला पुनरावृत्ती नाही. अनेक रूप धारण करणारी स्त्री म्हणजे ही बुद्धी आहे, त्रिगुणाने संपन्न आहे, अनेक रूप आहे. कधी क्रोध आहे, कधी काम आहे, कधी आणखी आहे, असे अनेक रूप आहेत. तेही लक्ष ठेवलं पाहिजे. बुद्धी कशी आहे समजून घे. आणि तिच्या संगतीमुळे आपलं ऐश्वर्य सगळं विसरून गेलेला, भ्रष्ट झालेला जीवात्मा आहे. दोन्ही बाजूला वाहणारी, दोन्ही बाजूला जिथे प्रवाह अशी नदी म्हणजे माया नदी आहे. लक्षावधी जीव जन्माला येतात, लक्षावधी जीव रोज मरण पावतात. ही दोन्ही प्रवाह तेही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणाले आपण 25 तत्व, त्यांचं स्थान म्हणजे परमात्मा आहे, ते समजून घेतलं. ईश्वराने निर्माण केलेलं शास्त्र हाच हंस पक्षी आहे, सांगतो आहे, मार्गदर्शन करतो.
सारखं फिरणार म्हणजे हे कालचक्र आहे, संबंध विश्व सारखं फिरत आहे, रजोगुण आहे, त्यामुळे सारखी क्रिया चालू आहे. अशा प्रकारचं हे सर्वही मनानेच विचार करून आणि त्याने सगळं निश्चित ठरवलं काय करायचं. आता कर्म करून तपश्चर्या करून काय राज्य थोडंच करायचं नाही. हा सगळा विचार मनामध्ये बाळगून आपण हरीची भक्ती करावी. म्हणून त्या राजपुत्राने भगवत भक्तीचा मार्ग धरलेला आहे. पुन्हा काही राजधानीमध्ये ते परत आले नाहीत. दक्षाला समज वाईट वाट. पुन्हा त्याला दुसरे पुत्र झाले हजारो. शबलाश्व नावाचे. त्यालाही पित्याने आज्ञा केली तपश्चर्या करा, हरीचा प्रसार संपादन करा, गृहस्थाश्रम करा, उत्तम संतती निर्माण करा, राज्य करा. तेही त्याच सरोवरामध्ये आलेली आहे. भगवंताचं चिंतन चालू आहे, मंत्र जप चालू आहे. नारद महर्षी त्यांच्या जवळी आले. त्यांनी पूर्वीप्रमाणे सांगितलं सगळं, हे तुम्हाला माहिती आहे. तुमचे बंधू म्हणाले ते कोणत्या मार्गाने गेले आणि तुम्ही कोणता मार्ग पत्करलेला, त्याप्रमाणे तुम्ही वागा, बंधू प्रमाणे वागा, म्हणजे तुमचं कल्याण आहे. असं सांगून नारद निघून गेले आणि त्यानेही विचार करून तोच मार्ग धरलेला आहे. अपशकुन व्हायला लागले राजधानीमध्ये आणि श्यामुलांनाही नारदाने परमार्थ मार्गाला लावून दिलं. गृहस्थाश्रमालाही काही नाही. रागावला दक्ष. त्याच वेळेला नारद महर्षी राजवाड्यामध्ये त्याला भेटण्याकरता अतिशय राग आलेला नारद आलेले पाहिल्याबरोबर त्यांनी बोलायला सुरुवात केली. अहो असाधो साधूनाम साधुलिंगे नस्तया असाधू अकाळी अर्भकारणाम भिक्षोरुमार्ग. काय नारदा, साधूचा वेश धारण करून हे तुम्ही काय चालवलंय म्हणाले. लहान वयामध्ये असलेली या मुलांना तुम्ही संन्यासाचा मार्ग दाखव. 3 ऋणातून जी मुक्त झालेली नाही, कर्माचा विचार ज्यांनी केलेला नाही, आचरण केलं नाही, इहलोकही यांचा गेला आणि परलोकही गेला. काय तुमच्या मनामध्ये दया वगैरे नाही? बालकांचा बुद्धिभेद करता तुम्ही. आपण तर भगवत भक्त फार दयाळू असतात आम्ही असे समजत होतो म्हणाले. पण तुमच्याशिवाय वेगळे दुसरे कोणी भगवत भक्त असत ते असा बुद्धिभेद कोणाचा करणार. विषय किती दुःखदायक आहे हे अनुभव घेऊन जर मनाला पटलं तर खरी विषय विरक्ती होती, वैराग्य होतं. नुसतं दुसऱ्याच्या सांगण्याने वैराग्य खरं टिकावं होत नाही. आम्ही कर्ममार्गी प्रवृत्ती मार्गी आम्ही आहो. आमच्यासारखे गृहस्थाश्रम आणखी आमचा हे संबंध वंशच तुम्ही आणखी नाहीसा केला म्हणाले. सगळे आणखी परमार्थाकडे वळलेले आहेत. तेव्हा लोकांचा बुद्धिभेद करणारे तुम्ही आहात. तुम्ही एका जागेवर कधीही राहणार नाही, सारखं तुम्हाला फिरावं लागेल. शाप दिला दक्ष आहे, काही बोलले नाहीत ना. त्यांनाही परत शाप दिला असता. मुकाटाने राहिले, भजन करीत निघून गेलेला आहे. त्या प्राचीनसाने दक्ष प्रजापतीनं नंतर त्याला कन्या झाली. धर्माला त्यांनी 10 दिल्या. त्याचप्रमाणे इंदूला 27 कन्या चंद्राला दिलेल्या. तसंच कश्यपालाही दिलेली आहे. त्यांची नावही सांगितली शुक्राचार्यांनी आणि त्या कन्यांच्या पासून संतती काय काय झाली हे सगळं सांगितलं. कश्यपाची स्त्री विनता नावाची, तिच्यापासून कद्रू काही हे झालेले आहे. सर्प वगैरे निर्माण झालेले आहेत. वैनतेय म्हणजे गौड जो आहे तो तिचाच मुलगा झालेला आहे. कश्यपांच्या पासून ही संतती झाली.
पुष्कळ आणखी कश्यपांच्या पासून संतती झाली. त्यांच्याही स्त्रिया अदिती, दिती, धनु, काष्ठा, अरिष्टा, सहसा, इला अशा 13 स्त्रिया त्यांच्या होत्या. चिमी नावाच्या स्त्रीपासून सर्व जलचर प्राणी निर्माण झाले, त्यांचा वंश सुरू झाला. सुरभी नावाच्या स्त्रीपासून सर्व पशु, गायी, म्हशी हे सगळे झाले निशप. तांबरा नावाच्या स्त्रीपासून गृध्राधिक पक्षी निर्माण झाले. मुनी नावाच्या स्त्रीपासून सर्व अप्सरा निर्माण झाले. क्रोधवशा नावाच्या स्त्रीपासून सर्व सर्पगण निर्माण झाले. इला नावाच्या स्त्रीपासून वृक्षजाती निर्माण झालेली आहे. अरिष्टेपासून गंधर्व निर्माण झाले. दनू नावाच्या स्त्रीपासून दानव निर्माण झाले. मोठे मोठे दानव पराक्रमी आहे. त्यानंतर वृषपर्वाची कन्या शर्मिष्ठा ईशाबरोबर ययातीचा विवाह झालेला आहे. तो कथाभाग पुढे सांगणार आहे शुकाचार्य. कश्यपांपासून ही सगळी सृष्टी जवळजवळ झालेली आहे. दानव निर्माण झालेले आहेत कश्यपांची मुलं. त्या दानवांचा संहार तुझा पितामह म्हणजे अर्जुन हा सर्व लोकांमध्ये गेला होता. इंद्रांना त्रास देणारे दानव आहेत. इंद्राने यांचे आणखी शासन करण्याची आज्ञा केल्यामुळे इंद्राने त्या दानवांचा संहार त्या ठिकाणी केला आणि सर्व देवांना त्या संकटातून मुक्त केले. आता अदिती म्हणून जी कश्यपांची स्त्री आहे देवमाता, तिचा वंश सांगताय शुकाचार्य. विवस्वान, आर्यमा, पूषा, त्वष्टा, सविता, भग, धाता, विधाता, वरुण, मित्र, शक्र आणखी उरुक्रमण असे 12 पुत्र त्या अदितीला झाले. विवस्वान म्हणजे सूर्य नारायण हा पहिला पुत्र आहे कश्यपांचा, अदितीचा मुलगा. त्याच्यापासून श्राद्धदेव नावाचा मनु झाला. तो पुढं यमधर्म आणि यमुना ही 2 मुलं झाली. अश्विनी वेश तिनं धारण केले असताना सूर्यापासून तिला नासत्य म्हणजे अश्विनी कुमार उत्पन्न झाले. अशी संतती झाली आहे. त्यानंतर त्वष्टा नावाचा जो अदितीचा मुलगा, त्याची स्त्री दैत्यांची भगिनी रचना नावाची होती. त्यापासून विश्वरूप आणखी सन्निवेश हे दोघे झालेले आहेत. विश्वरूप जो मुलगा त्वष्ट्याचा, या मुलाकडं सर्व देव गेले. गुरुजीनी म्हणजे बृहस्पतीने त्या देवांचा त्याग केला होता. म्हणून कोणीतरी गुरु मार्गदर्शक आपल्याला असावे म्हणून सर्व देव त्या विश्वरूपाकडे गेले आणि त्याला आपल्या गुरुस्थानावर त्याची योजना त्यांनी केली. परीक्षित राजाने विचारलं, महाराज देवगुरूंनी बृहस्पतीने देवांचा त्याग करण्याचं काय कारण घडलेलं आहे हे सर्व सांगा. सुख सांगतात राजा. इंद्रस्त्रिभुवनैश्वर्य मदोल्लंघित सत्पथ. ऐश्वर्य मिळालं, मिळू नये असं नाही, पण ते ऐश्वर्य मिळाल्यानंतर मनाची अवस्था केव्हा बदले, मनामध्ये अहंकार केव्हा जास्ती वाढे काही सांगता येईल. म्हणून भगवत भक्त म्हणतायत आम्हाला संपत्ती नको, आम्हाला मुक्ती नको, काही नको, आपलं स्मरण नेहमी असावं हे मागणं भगवत भक्तात. इंद्र सर्व लोकांचा त्रैलोक्याचा राजा आहे, परंतु सन्मार्गापासून तो भ्रष्ट झालेला आहे. सभेमध्ये एके दिवशी सर्व देवगण मंडळी बसलेली आहे. ती जी आहे इंद्राणी, ही अर्ध्या आसनावर बसलेली आहे. सर्व लोक आणखी सर्व देवमंडळी अगदी आदर बुद्धीनं त्या ठिकाणी राहिलेली आहे.
इतक्याच आणखी बृहस्पती देवगुरु सभेच्या दरवाजातून आत यायला लागले. त्यांना पाहिल्याबरोबर सर्व देवमंडळी उठून हात जोडून उभी राहिली. नोच्चार आसनाजिंद्र पश्यन्नपि सभागतम. सभेमध्ये गुरु महाराज आलेले आहेत हे डोळ्यांनी पाहून सुद्धा इंद्र आपल्या आसनावरून उठला सुद्धा आणि नमस्कार तर नाहीच. ही त्याची वृत्ती पाहिल्याबरोबर देवगुरु पाठीमाग वळलेले आहेत. पुन्हा आश्रमात निघून गेले. सामर्थ्य मिळाल्यानंतर आता हे सामर्थ्य टिकणार आहे अशीच त्याची कल्पना. ज्यांच्या आश्रयाने ज्यांच्या कृपा प्रसादाने आपण एवढे राजे झालो, इतकं आणखी राज्य आपल्याला मिळालं, त्यांना विसरून गेलेलं आहे. बृहस्पती निघून गेल्यानंतर मात्र इंद्राच्या मनावर परिणाम झाला. चूक झाली, सगळ्या देवांना सांगतो आहे. मला अहंकाराने आणखी गुरु महाराजांचा उपमर्द माझ्या हातून झाले, वाईट झालं. त्यांचा सत्कार माझ्या हातून घडला नाही. ही लक्ष्मी हे ऐश्वर्य मिळावं अशी इच्छा कुणीही करू नये. कोणाचाही आणखी अनादर होऊ नये, पण ती स्थिती लक्ष्मीमुळे होत नाही म्हणा. मन बिघडत आहे. पुन्हा आणखी गुरु महाराजांच्या जवळ जाऊन क्षमा मी मागतो म्हणून इंद्र आणखी बृहस्पतींच्या आश्रमामध्ये गेलो, पण नाही, दर्शन नाहीये. इंद्र असेल मोठा योगी, त्याच्यापेक्षाही हे मोठे होते. बृहस्पती असले तरी त्याला दिसले नाही आहे. त्यांचा संकल्प नाही, इंद्राला दर्शन द्यायचं नाही. निराश झालेला आहे इंद्र. आणि ही बातमी दैत्यांना समजली. त्यांची हेर असायची स्वर्गलोकामध्ये. काय देवावर कोणता प्रसंग आलेला आहे त्यांना समजलेला आहे. दैत्य हे आपल्या गुरु महाराजांच्या बद्दल अत्यंत आदर बाळगून आले. शुक्राचार्य त्यांचे गुरु, मोठे तपस्वी, मोठे ऋषी. त्यांनी शुक्राचार्यांची कृपा संपादन करून सैन्य घेऊन सर्व देवांचा पराजय केला. इंद्रादिक देवांना बाहेर घालवून दिलं आणि स्वर्गाचं राज्य ते सगळे दैत्य करू लागले. एका इंद्रामुळे आणि सर्व देवावर असा प्रसंग. आज इंद्र बिघडला. देवांच्या मनामध्ये आदर होता. देव बृहस्पती पाहायला आलेले, पाहायला उठून उभे झाले, हे खरं आहे. हा जर काही आणखी प्रसंग आला नसता, इंद्र जागच्या जागेला बसून राहील, हे चालतं. मग असं केलं तरी चालतं. गुरु आले असताना आपणही काय उठायचं कारण नाही असं देवांना वाटणार नाही कशावर. म्हणून सर्वांनाच शासन झालं पाहिजे ही योजना ईश्वराच्या संकल्पाने झाली. स्वर्गाचे राजे आहेत, पुण्य यज्ञाने कर्म केलेली आहे, स्वर्ग लोकांमध्ये आलेले आहे, तरी सुद्धा त्यातून आणखी बाहेर पडण्याची वेळ येती म्हणाले. आचरण कायम ठेवलं पाहिजे. आपण केलेलं आहे पुण्यकर्म, आता आपल्याला काही करायची जरूर नाही, कसंही वागलं तरी हरकत नाही. नाही, ईश्वराला अमान्य आहे. देवांचं सामर्थ्य एकदम नाहीस झालेलं आहे. सर्व देवमंडळी ब्रह्मदेवांना शरण गेलेली आहे. महाराज आमच्यावर असा प्रसन्न. ब्रह्मदेव म्हणाले, बाबांनो, तुमच्या हातून अपराध घडलेला आहे. इंद्रा, हे चांगलं केलं नाही. एक ब्रह्मनिष्ठ ज्ञानी महात्मा तुम्हाला गुरु मिळालेला असता, नुसतं त्याचा आदर तुला करता आला नाही म्हणा. काय तुझं राज्य मागत होता तो, किती सहाय्य त्यांचं होत होतं, मार्गदर्शन तुम्हाला होय. हे दैत्य पहा किती बलवान झालेले आहे. तुमचं स्थान त्यांनी घेतलं आपल्या गुरूंच्या सामर्थ्याने. मला सुद्धा ब्रह्मलोकातून ते घालवून देण्याला समर्थ आहेत म्हणाले. इतकं सामर्थ्य त्यांच्या जवळ आहे. कुणी मार्गदर्शन करणारा ज्ञानी महात्मा आणि तुमच्या गुरुस्थानामध्ये अवश्य पाहिजे. बृहस्पती रागावले, तुम्ही आता विश्वरूप जो आहे तष्ट्याचा मुलगा, हा इंद्राचा पुतणाच होता.
अदितीचा मुलगा त्वष्टा तसा इंद्र ही अदितीचा मुलगा आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं त्या विश्वरूपाकडे तुम्ही चला, तुमची इच्छा तो पूर्ण होईल. काही मोठा ज्ञानी आहे, तपस्वी आहे, योगी आहे. पण तो कसा वागतो, काय वागतो हे मनामध्ये आणायचं नाही. काम करून घ्या, त्याच्यात आदराने राहा. सर्व देव आणखी त्या विश्वरूपाच्या आश्रमामध्ये आलेले आहे, प्रार्थना करताय, आम्ही अतिथी म्हणून तुमच्या आश्रमामध्ये आले, आमची इच्छा आपण पूर्ण करा. आम्ही पितृस्थानी आहोत, आमचं संरक्षण करणं, सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा आम्ही आपल्याला उपाध्याय गुरु म्हणून आणखी मानून आलेलो आहोत. आमच्या गुरुस्थानी आपण राहा आणि आमचं संरक्षण करा, आमची गेलेली स्थानं आम्हाला मिळवून द्या. विश्वरूपाने सांगितलं, देव हो विगरहितं धर्मशीलैः ब्रह्मवर्च अपव्ययम् कथं नु मद्विधो नाथा लोकेशैरभियाचरन्. पौरोहित्य जे आहे, कोणाचाही उपाध्याय होणं हे मला पसंत नाही. ब्राह्मतेज सगळं संपून जात आहे, त्याच्या सगळ्या पातकांचं संक्रमण आमच्यामध्ये होतं. मला याची इच्छा नाही आहे, केवळ तपश्चर्या करीत राहावं असं मला. परंतु आपण आता माझ्या दरवाजामध्ये अतिथी म्हणून आलेले आहात, तुमची इच्छा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे आणखी तुमचा मी गुरु पुरोहित म्हणून होतो आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन कर, असं आश्वासन विश्वरूपाने इंद्राला दिलं, देवानं दिलं. विश्वरूप सर्व लोकांमध्ये येऊन मोठा ज्ञानी तपस्वी योगी पुरुष होता. त्यांनी इंद्राला नारायण वर्म म्हणून जे आहे, नारायण कवच, ते सगळं ती विद्या शिकवलेली आहे. समर्थ झालेल्या देवानी दैत्यांचा पुन्हा पराजय केलेला आहे, आपलं राज्य सगळं स्वाधीन करून घेतलेलं आहे. पुन्हा सर्व समृद्धी त्यांची त्यांना मिळाली. नारायण कवचाचंही प्रतिपादन शुकाचार्य यांनी केलेलं आहे. झालं, देवांचं कार्य झालेलं आहे. तो जो विश्वरूप होता त्याला 3 मुख होती म्हण. यज्ञातला सोमरस एका मुखाने त्यांनी घ्यावा, एका मुखाने अन्नभक्षण करावं आणि तिसऱ्या मुखाने सुरापान करावं. ही त्याचं चाललं. देवांचं कार्य झालेलं आहे. आणखी एक दुसरी गोष्ट, तो वैयक्तिक त्याचं आचरण काही का असेल, त्याची माता म्हणजे दैत्य वंशातली होती त्वष्ट्याची पत्नी रोचना, त्यामुळे त्याचं त्या दैत्यांच्याकडेही लक्ष होतं. आजोळ असते दैत्य म्हणजे. सर्वाधिकारी या आणखी विश्वरूपाला देवांचा गुरु म्हणून यज्ञ यागादिक चालू झालेले असताना देवांना बोलावून समक्ष त्यांचे त्यांचे भाग द्यावेत त्यांनी, आणि देवांना समजणार नाही, समजू नये अशा रीतीनं त्याच यज्ञात ते हविर्भाग दैत्यांनाही देण्याला त्याने आरंभ केला. एकदा ही गोष्ट इंद्राच्या दृष्टीला बनली. अरे म्हणाले, हा गुरु आपल्या शत्रूला सामील दिसतोय. झालं, मनामध्ये ह्या गुरुचा दोष आल्याबरोबर आणि त्यामुळे हा आज म्हणाले न समजताना देतो आहे. उद्या आमच्या सगळ्या देवांना बाजूला काढून दैत्यांनाच यज्ञामध्ये आणखी ज्यांनी भाग द्यायला सुरुवात केली, सर्वाधिकारी आहे हा. राग आलेला आहे इंद्राला आणि त्या रागाच्या आवेशामध्ये विश्वरूपाची 3ही मस्तक त्यांनी तोडून टाकलेली आहे. ब्रह्महत्या घेतली त्याने. त्या ब्रह्महत्येचा विभाग केला त्याने. भूमीला 1/4, जलाला दिलेला आहे, वृक्षांना दिलेला आहे, स्त्रियांना दिलेला आहे. अशा प्रकारचं त्या पातकाचं त्याने विभाग करून त्यातून तो मुक्त झाला. ते सगळे ही आणखी विभाग दिसत आहेत. भूमीला वर, सगळ्यांना वर द्यावे लागले.
भूमी खंडली काही केलं तरी सुद्धा ती पुन्हा भरून येईल असा तिला वर दिला आणि 1/4 भाग तिच्याकडे दिला. भूमीमध्ये जी ब्रह्महत्या दिलेली आहे, अत्यंत मलविसर्जन करण्याचं जे स्थान आहे, सगळा केर कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो गावातला सगळीकडचा, ते ब्रह्महत्येचं स्वरूप आहे भूमीवर. त्याचप्रमाणे वृक्षांना दिला आहे एक भाग, तोडलं तरी वृक्ष पुन्हा आणखी वाढू शकते हा त्यांना वर दिला. आणि ब्रह्महत्येचा विभाग दिला, त्यांच्यातून जो चीक बाहेर पडतो, डिंक वगैरे, हे सगळं ही ब्रह्महत्येचं स्वरूप आहे. शास्त्रज्ञ पुरुष डिंक वगैरे खात नाही आहे, त्याचं कारण हे आहे ते ब्रह्महत्या आहे. स्त्रियांनाही आणखी इच्छित वर देऊ आणखी अंश दिलेला आहे. स्त्रियांचं जे मासिक रजोदर्शन आहे त्या रूपाने हे ब्रह्महत्येचा अंश त्या ठिकाणी दिसतो आहे. जलामध्ये कोणताही पदार्थ जरी घातला तरी आणखी ते जास्ती होईल, जलालाही दिलेला आहे. फेस वगैरे येतो आहे, बुडबुड येत आहे, हे त्या ब्रह्महत्येचं रूप आहे. याप्रमाणे त्या आपल्या गुरुना बोलावून आणून आणि आपणच त्यांचा नाश केला इंद्राने. पुन्हा गुरु नाही, मार्गदर्शक नाही. इकडं त्या विश्वरूपाचा पिता जो आहे, त्वष्टा आदितीचा मुलगा म्हणजे इंद्राचा भाऊ आहे, सख्खा भाऊ आहे. पण या वेळेला भाऊ बहीण हे नातं नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा